हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इट इज डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। जनतेला त्याचं बड्डेंगे तो कटेंगे हे कशाला सांगायला पाहिजे? तुम्ही निवडून दिलाय असं वाटते तुम्हाला? हे आपल्या धर्मावर अन्याय करते, तुमच्या हातात पोलीस यंत्रणा आहे, बाकी त्याला शोधा आणि त्याला काय न्याय द्यायचं द्या ना. मग जनतेपर्यंत कशाला त्याचा भ्रम तयार करता? बटेंगे तो कटेंगे. आताचे जे नेते आहेत ते काय दिवा पाटलांसारखं थोडंफार तरी काम करतायत की नाहीत? नाही, कोणीच नेता काही करत नाही. दिवा पाटलांसाठी काही दिवा पाटलांसाठी केला तर आम्ही रस्त्यावर कशाला आलो असतो? कुठला मोर्चा काढायची आम्हाला गरज नसते आली. ते कुठली योजना मिळाली आहे का तुम्हाला आतापर्यंत? नाही 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 काही नाही. बरं, इथं कामोट्यात काय प्रॉब्लेम काय आहेत तुमचे? पाणी नाही, लाईट नाही, पण आम्हाला पैसा नाही मिळाला. मग टाकायचं नाही आम्ही. टाकणार नाहीत मत कुणालाच? पैसे नाही दिले तर आम्ही फॉर्म भरा, या करा त्या करा, न आम्हाला पैसे नाही मिळले मग कला ते फॉर्म भरत आम्ही. कुठल्याच योजनेचं तुम्हाला पैसे मिळाले? काही नाही दिले आम्हाला. सरकार तर सांगते की बऱ्याच योजना आम्ही दिल्या आहेत वृद्धांसाठी. काय काय यावं सांगाल आम्हाला इथे. आता कुठलाही पक्षाकडे ज्याला समस्या ते आता ते आपल्याला काय बोलणं का आम्ही करू समस्या आम्ही निवडून आल्यावर. आता हा बोलला निवडून आला, तो बोल निवडून आला. आता निवडून कोण येणार नंतर 5 वर्ष त्यांच्या जागेवर बसणं. रिक्षावाल्यांसाठी कुठल्या पॉलिटिकल नेत्यांनी त्या संदर्भात भाष्य केलं का आजपर्यंत? जर विलक्षण चालू झालंय, या विलक्षणच्या पिरियडमध्ये रिक्षासाठी काहीतरी आम्ही तरतूद आहे असं सांगितलं. मला कुठली योजना आणली? दुसरं म्हणजे आता आमचं जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत ठीक आहे. आमचं जेव्हा भविष्य निर्वाह निधी म्हणून काय भेटणार आहे आम्हाला? उद्या जर का आम्ही रिक्षावरून बसलो तर आमचा उदरनिर्वाह कसा? पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. नमस्कार, मी निलेश. आपलं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. आपण बघताय की मी रिक्षामध्ये बसलेलो आहे आणि अर्थातच या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा रिक्षा आणि रिक्षावाले किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आता तुम्ही म्हणाल, आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः रिक्षा ड्रायव्हर होते आणि एक रिक्षावाला CM झाला. या गोष्टीचं खूप नवलसुद्धा झालेलं आपण बघितलं आहे. तर नेमक्या या रिक्षावाल्यांच्या समस्या काय आहेत आणि रिक्षावाले बांधव रोज नेमकं आपलं ते या राजकारणाकडे नेमकं कसं बघतात, या संदर्भामध्येच आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही रिक्षावाले बांधव आहेत. तर नमस्कार काका, तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. मला सांगा की काय नेमकं कसं चालतंय शेड्यूल आणि सध्या ही सगळी राजकीय हवा चालू आहे? म्हणजे सध्याची परिस्थिती अशी आहे का जे आम्हाला जे मालमत्ता कर जो लावलेला आहे, प्लस रस्त्याची दुरुस्ती नाही गावामध्ये, काही समस्या, कुठली पाण्याची समस्या कमी आहे, असं काही समस्या आमच्या अजून काही सेल होत नाही. आणि घरपट्टी आम्हाला अजूनपर्यंत काही कमी करत नाही लोक. जी घरपट्टी जी आम्हाला पहिले होती ती काही प्रमाणे होती, कमी प्रमाणात, त्या हिशोबामध्ये आम्हाला नाही आहे. त्याच्यामध्ये आम्ही मोर्चे पण काढले, सर्व काही केलं गावाला, पण काही आम्हाला सपोर्ट काही कोणाचा मिळत नाही. सगळे राजकीय पक्षावरती जातात लोक, पण आम्हाला सपोर्ट कोण करणारच नाही. आमच्याहून आम्ही गावाल्यांनी करून असं प्रत्येक जण अशी गावात मिळून आम्ही समस्या केली, पण आमची समस्या काय हल झाली नाही अजून. अच्छा, पण आपले तर मुख्यमंत्री म्हणजे सांगत असतात की ते स्वतः रिक्षावाले आहेत. तर या रिक्षावाल्यांच्या इतक्या समस्या आहेत, तर त्या समस्यांकडे कुणाचंच लक्ष नाही असं तुमचं म्हणणं आहे? रिक्षाचा संबंध आहे आमच्या, रिक्षाला काही समजा येणार सर, रिक्षाचं आमचं असं चालू आहे. त्याच्यामुळे काही तकलीफ होते बाहेरच्या रिक्षावाल्यांची, अशी ते समजून घेतो आम्ही लोक. रिक्षाची समस्या आमची काय म्हणजे त्या आता जे आता आम्हाला जे कर लावतं काय नाही, पाशिंग ज्याची गाडी ठकली काय, त्याची गाडी ठकलेली आहे. आता काही आमचं म्हणणं असं आहे का जी R2 गाडी पकडते ना, ते कमीत कमी ती गाडी पकडल्याने ते 7 दिवसाची कमीत कमी त्याला वॉर्निंग द्या. बाबा 7 दिवसामध्ये तू गाडी क्लिअर नाही केली तर तुझी गाडी आम्ही जप्त करू किंवा तुला कोर्टातर्फे दंड लावू. अशी समस्या आमची. पण ते आम्हाला डायरेक्ट गाडी पकडली का 20,000 25,000 दंड लावतात. सध्या जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणात मग तुम्ही तुमच्या मागण्या कुठं ठेवत नाहीत का? आता तर सगळे नेते मंडळी वगैरे तुमच्याकडे येत असतील, आम्हाला मतं द्या, आम्हाला मतं द्या, सगळ्याच पक्षांचे. त्यांच्याकडे समस्या आता कुठल्याही पक्षाकडे ज्याला समस्या ते आता ते आपल्याला काय बोलणं का आम्ही करू समस्या आम्ही निवडून आल्यावर. आता हा बोलला निवडून आला, तो बोल निवडून आला. आता निवडून कोण येणार नंतर 5 वर्ष त्यांच्या जागेवर बसणं. कोणी कोणच्यासाठी नाही आहे. इथं पनवेलमध्ये काय वातावरण आहे? पनवेलमध्ये वातावरण जरा समस्या जर आहे पण ते व्हायला पाहिजे कुठल्याही पक्षातर्फे. पक्ष कुठलाही असू दे, काही BJP असो, शाखा पक्ष, पण आम्हाला जे आमचा काय हक्क आहे तो आम्हाला हक्क 12.5% आम्हाला मिळाला. 9.5% आम्हाला दिलेलं आहे सिडकोने. ते पण आमची समस्या पूर्ण केली.
त्यांचं खूप मोठं हे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यासाठी तर आम्हाला रोजीरोटी 12.5% जे भेटले ते यांचे मुलं भेटले. दिवा पाटलांमुळे आम्हाला 12.5% भेटले. त्यांचं नाव घेऊन राजकारण मध्यंतरीच्या काळात खूप चाललं होतं, एअरपोर्टला नाव देण्याच्या संदर्भामध्ये वगैरे. मग ते काय आता एअरपोर्टला नाव द्यायचं आम्ही पण समस्या केलं. आम्ही मोर्चा काढला का दिवा पाटलांतर जेणेकरून नाव जर पडला तर उद्या आम्ही जर आता आम्ही आहेत उद्या नसणार. आमची पोरांची जी पिढीची पुढची होईल त्यांना समजायला पाहिजे दिवा पाटील नेते नाव कशामुळं पडला. म्हणजे नाव कशामुळं पडलं मग शेतकऱ्यांसाठी यांनी काहीतरी केलं असेल याच्यामुळं त्यांचं नाव पडलेलं आहे. जर असं यांचं नावच नाही पडलं तर पुढची पिढी काही समजणार आहे का इथं यांचा आपल्या शेतकऱ्यांचा नेता कोण होता तो. आताचे जे नेते आहेत ते काय दिवा पाटलांसारखं थोडंफार तरी काम करतायत की नाहीत? नाही, कोणीच नेता काही करत नाही. दिवा पाटलांसाठी काही दिवा पाटलांसाठी केलं तर आम्ही रस्त्यावर कशाला आलो असतो. कुठला मोर्चा काढायची आम्हाला गरज नसते आली. ते जर असते अजून पण असते थोडी दिवस तरी आमची समस्या सर्व हाल करून गेले असते. काय सांगाल तुम्ही काका की काय हवा आहे सध्या? नगरपालिकेने जे टॅक्सेस वाढवलेले आहेत आमच्यावर ते कमी झाले पाहिजे. जे पहिले जे होते टॅक्सेस गावात तेच आम्हाला भरता येतील. कारण आता इन्कम सोर्स राहिलेलं नाही पहिलेसारखं. आता जमीन गेली, आता फक्त आता रिक्षा चालून आम्ही पोट भरतो. तर मग पुढे याच्यावर जे टॅक्सेस नगरपालिकेचे वर्षानुवर्ष वाढत चालले आहेत ते कुठून भरणार? तुमचे आमदार आताचे आहेत प्रशांत ठाकूर भाजपचे. तुम्ही त्यांच्याकडे कधी ह्या समस्या घेऊन गेला नाहीत का? समस्या येऊन गेलेल्या आहेत पण ती समस्या सुटल्या पाहिजे ना. हां, आता यावेळेस काय हवं आहे मग? यावेळेस तर इथं तिरंगी लढत म्हणजे असल्यासारखं चित्र आहे. आता तरी काय आता आम्ही सांगू शकत नाही. आम्ही सामान्य मतदार आहोत. आता काय होईल ते जनता जनार्दन ठरवेल. सरकार असं म्हणतंय की वेगवेगळ्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. लाडकी बहीण असेल किंवा एसटीचा प्रवास असेल, या योजना शहरांमध्ये राहणाऱ्या या महिलांपर्यंत पोहोचल्या आहेत का? याच गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. मावशी, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. मला सांगा, लाडकी बहीण योजना पोहोचली का तुमच्यापर्यंत? आम्हाला काही पोचला नाही. लाडकी पोचली लाडकी बहीण आमच्याकडे लाडकी बहीण कोणची? वयोश्री कुठली योजना मिळाली आहे का तुम्हाला आतापर्यंत? काही नाही, काही नाही 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 काही नाही. बरं, इथं कामोट्यात काय प्रॉब्लेम काय आहे तुमच्या? पाणी नाही, पाणी नाही, लाईट नाही, काही नाही. पण आम्हाला नाही पैसा नाही मिळाला. मतलब टाकाच नाही आम्ही. टाकणार नाहीत मत कुणालाच? पैसे नाही दिले तर आम्ही फॉर्म भरा, या करा त्या करा. आणि आम्हाला पैसे नाही मिळले मग कला ते फॉर्म भरायचं आम्ही. कुठल्याच योजनेचं तुम्हाला पैसे मिळाले? काही नाही दिले आम्हाला. सरकार तर सांगते की बऱ्याच योजना आम्ही दिल्या आहेत वृद्धांसाठी. काय काय ते यावं सांगाल आम्हाला इथे. काहीच नाही दिले आम्हाला सरकारकडून. काही म्हातारे माणसाला या पाहिजे त्या पाहिजे त्या पाहिजे. काय दिलं जाईल? काय नाही दिलं आम्हाला. खाचा बसल्या म्हाताऱ्या. पण बरं, इथं प्रॉब्लेम काय आहेत नेमकी? अडचणी तुम्हाला काय, समस्या काय जाणवतात इथं राहताना? कारण तुम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहता, तर इथं प्रॉब्लेम काय काय आहेत नेमके? काय पाणी नाही, नीट लाईट नाही आहे, नीट येते तेव्हा येते नाही. हे प्रॉब्लेम आम्हाला आहे. आणखी काय प्रॉब्लेम? काय नाही रे याच. तर आपल्यासोबत अजून काही रिक्षावाले बांधव आहेत जे इथले गावकरी आहेत कामोठ्यामधले. त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. दादा नमस्कार, मुंबई तकमध्ये स्वागत आहे तुमचं. आता सध्या इतकी राजकारणाची हवा चालू आहे. आम्ही काही रिक्षावाल्यांची संवाद साधला. त्यांच्या खूप काही म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत इथले आणि त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही असं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे. तर तुम्ही सुद्धा सांगा, तुम्ही इथं बऱ्याच वर्षांपासून काम करताय. रिक्षा संदर्भात सांगायचं म्हटलं तर आत्ता महाराष्ट्रामध्ये मुळात बेकारी कमी व्हावं म्हणून रिक्षाचे परमिट काढले. पण जेव्हा रिक्षाचे परमिट काढले ती बेकारी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून काढले. पण त्याच्यावर एक त्यांच्या व्यवसायावर घाला पण घातला गेला दुसऱ्या दृष्टिकोनातून. कारण काय तर ओला उबेरसारख्या बाहेरच्या विदेशांच्या कंपन्यांच्या हे इथं ॲप्स आणले आणि स्थानिक लोकांच्या धंद्यावर त्याचा परिणाम झाला. ओला उबेरसारख्या गाड्यांना जर का ठराविक अंतराच्या बाहेर व्यवसाय करण्यासाठी परमिशन दिली असती तर इथला स्थानिक भूमिपुत्र म्हणा किंवा रिक्षावाला म्हणा त्याची उदरनिर्वाह व्यवस्थित चालला असता. आज 25 वर्षापूर्वी जे नाके होते तेच नाके आहेत. त्याच्यात काही बढोतरी म्हणजे वाढ नाही केली आणि त्या नाक्यांवर असणारे परमिट हे ठराविक रिक्षांचेच होते. पण जर का 5 ते 10 वर्षात जर का रिक्षा वाढले असतील तर त्या नाक्यांवर रिक्षा वाढण्यासाठी काहीतरी पुढाकार घेऊन त्या लोकांना त्याचा एक मार्ग मोकळा झाला असता. इथले स्थानिक जे नेते आहेत मग ते लोक याच्याकडे लक्ष देत नाहीत का? स्थानिक लोकांचं कसं आहे, इथे रिक्षावाला कोण विचारतोय त्यांना वसाहत
वस्तीची समस्या जी आहे त्या वसाहतीवाल्याने सांगितलं तर ते रिक्षावाल्यांकडे येतात, अन्यथा रिक्षावाल्यांकडे कोणाला बघायला टाईम नाही. आता तर निवडणुकीचा माहोल आहे. या निवडणुकीच्या माहोलमध्ये तर बरीच आश्वासनं दिली जातात. आत्तापर्यंत जेवढ्या तुम्ही बातम्या बघितल्या त्याच्यामध्ये एक तरी अशी आश्वासनाची पूर्तता दाखवली काय कुठल्या राजकीय नेत्यांनी? आता असं काय म्हणताय की सरकार नाही सरकार तर आता इतक्या योजना आणतंय, लाडकी बहीण आहे, अमुक आहे, आणि आपले मुख्यमंत्री स्वतः रिक्षावाला होते, त्यांनी ते तर तुमच्यासाठी लाडका रिक्षावाला योजना सुद्धा आणू शकतात. अहो तुम्ही त्या बाजू दाखवल्या, पण मी काय म्हणालो की रिक्षावाल्यांसाठी कुठल्या पॉलिटिकल नेत्यांनी त्या संदर्भात भाष्य केलं का आजपर्यंत? जर विलक्षण चालू झालंय, या विलक्षणच्या पिरियडमध्ये रिक्षासाठी काहीतरी आम्ही तरतूद आहे असं सांगितलं, मला कुठली योजना आणली? दुसरं म्हणजे आता आमचं जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत ठीक आहे, आमचं जेव्हा भविष्य निर्वाह निधी म्हणून काय भेटणार आहे आम्हाला? उद्या जर का आम्ही रिक्षावरून बसलो तर आमचा उदरनिर्वाह कसा? आज मुलं जरी झाली तरी त्यांची ती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या ते स्थलांतरित होतात. मग आम्ही व्यवसाय बंद झाल्यावर आम्ही जेव्हा आमच्या घरी राहू त्यावेळेस आमचा उदरनिर्वाह कसं चालेल? आता तुम्ही इन्शुरन्स घेतात, इन्शुरन्स घेत असताना जर का त्यातून ठराविक रक्कम जर का रिक्षावाल्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी ठेवली तर त्याच्यातून त्यांना उदरनिर्वाहाचं साधन झालं, म्हातारपणी काहीतरी भेटलं. म्हणजे मला एक सांगा, आता एक थोडासा वेगळा आहे, ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस त्यांची एक अशी इमेज क्रिएट करण्यात आली होती की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं? रिक्षावाला झाला या संदर्भात आम्ही कधी बघितली नाही रिक्षा चालवताना, कारण इथे चायवाला मुख्यमंत्री पंतप्रधान झाला, रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, असे म्हणजे त्यांना तुच्छच व्यवसाय वाटणारे ते येतात आणि मग ते सांगतात की आम्ही एवढं केलं, पण त्याच्या खरोखर हा व्यवसाय करून माणूस तेवढा पुढे जाईल का याचं कधी कोणी आकलन केलं का? त्याच्या मागे काहीतरी असेलच ना. आता हे इंजिनियर लोक होतात ते तिथपर्यंत पोचत नाहीत, त्यांना उत्पन्नाची साधनं नसतात का? असतात ना. पण रिक्षावाला कमवून दिवसाला किती कमवत असेल तो कधी विचारला नाही कोणी? तो रिक्षावाला होता, मग इथपर्यंत कसा काय पोचला? किंवा ते चाय बनवते मग तिथपर्यंत कसे पोचले? कारण मला सांगा दादा की लाडकी बहीण योजना वगैरे या ज्या खूप योजनांचा सध्या प्रचार प्रसार सुरू आहे, तर त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का? आता आमच्या लाडकी बहीण ही कशी महिलांसाठी आहे, ही का आमच्यासाठी म्हणजे पुरुषांसाठी अशी नाही, पण घरात तरी तुमच्या घरातील महिलांना पोचल्यात. आता बरेच महिलांशी असं म्हणजे हे नाही, पण मी ऐकलं आहे असं का बरेच महिलांना अकाउंटला त्यांच्या 1500 रुपये आलेले आहेत. आता कोणा मिळालेत, काही कोणा नाही मिळाले, पण बरेच सरासरी बहुतेक जणांना मिळाले आहेत त्याच्यामध्ये. पण रिक्षांसाठी अशी कोणती योजना आहे रिक्षावाल्यांसाठी काढलेली नाही, हे मात्र कळतं. आता सांगताय तुम्ही का मुख्यमंत्री रिक्षावाला होता, तर आम्हाला एक तेव्हा त्यावेळेला आस लागलेली का मुख्यमंत्री साहेब आमच्या रिक्षावाल्यांसाठी काहीतरी योजना काढतील, पण आजपर्यंत अशी कोणती योजना ते काढलेलीच नाही. हां, काय अपेक्षा काय आहे मग आता नवीन जे का कोणी येईल, काय सध्या पहिलं तर हे की सध्या हवा कोणाची वाटते तुम्हाला? आता कसं आहे, राजकारण हा एवढा काय आमचा मात्र धोरण नाही आहे किंवा आम्ही त्या जनरल की बाबा तुम्ही आता रोज इतक्या लोकांशी भेटता, तुमचा खूप लोकांशी संबंध येतो की काय हवा काय म्हणते एकंदरीत काय नाही, सगळी लोक असं म्हणजे कधी जर झाली चौकशी सांगा हे काय काटेकी टक्कर असं सांगतात लोक. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही रोज तुमचा जवळपास म्हणजे खूप काहीशे लोकांशी संबंध येतो, काय हवा वाटते, चर्चा वगैरे कशा असतात रिक्षामध्ये बसलेल्या लोकांच्या? इथे 3 पक्षांना सारखीच हवा आहे, कोणी सांगू शकत नाही. जी टक्कर होईल ना ती एकदम अटीतटीची होईल, याच्यात मात्र शंकाच नाही आहे. गावठाणांचा प्रश्न होता, तो प्रश्न काय आहे नेमका जो तुमच्या समोर सुद्धा आहे? बघा 1970 साली जशी मुंबई गुजरातकडे वाढत चालली होती, तर ती गुजरातच्या दिशेनं न वाढता महाराष्ट्राच्या भागात वाढावी या दृष्टिकोनातून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळेस असा निर्णय घेण्यात आला की ठाणे आणि रायगड या 2 जिल्ह्यातल्या 3 तालुक्यातल्या जमिनी नवी मुंबईसाठी संपादित करायच्या. मुळात ही गरज का लागली तर शहरं वाढायला लागली म्हणून शासनाने यांच्या जमिनी घेतल्या. पण त्या जमिनी घेत असताना गावांचा कधी विचारच केला गेला नाही. जर का माझं गाव आज 2 एकरवर आहे तर भविष्यात 50 वर्षात ते वाढणार आहे. मग जमिनी घेत असताना ठराविक अंतर सोडून जर जमिनी घेतल्या असत्या तर विस्तार गावठाणाचा जो विस्तार आहे तो त्या जागेत झाला असता. पण जमीन संपादित करत असताना फक्त मूळ गावठाण सोडून 1933 जो गावठाण आहे तो सोडून बाकी सगळ्या जमिनी संपादित केल्या. मग जर शहरं वाढतात मग गाव वाढणार नाहीत का? वाढणार आहेत ना. म्हणजे पुन्हा
पुन्हा एखादा ही दिबा पाटील इथं जन्माला आला नाही असं तुम्हाला म्हणायचं? तसंच म्हणायचं आहे, कारण दिबा पाटील साहेबांसारखा दूरदृष्टीवाला नेताच नाही आहे. कारण 12.5%ची जी योजना होती ही दिबा पाटील साहेबांनी ज्या वेळेस विधिमंडळामध्ये तो विषय मांडला त्यावेळेस स्पष्ट शब्दात सांगितलं की शेतकऱ्यांना विकसित 12.5% जमीन द्या आणि बघा विकसित 12.5% द्या आणि उर्वरित काय ज्या सुविधा आहेत त्या मोफत शिडकोणी द्यायच्या होत्या, नागरी सुविधा. पण मुळात ज्या वेळेस हा GR झाला त्यावेळेस त्याच्यात फोड करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने GR क्लिअर लिहिलं आहे की विकसित द्या, पण शिडकोणी त्याच्यात फोड केली आणि 30% जागा ही सुखसुविधासाठी कापण्याचा ऐवजी नागरी सुविधांसाठी कापली. पण ती मुळात 12.5% ही शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होती आणि सिडकोची 82.5% आहे. त्याच्यातून खरी म्हणजे ती जमीन त्या जमिनीतून त्यांनी नागरी सुविधा द्यायला पाहिजे होत्या. इथे मोठी चूक झाली आहे आणि ही चूक भरून काढायची असेल तर आज 3 तालुक्यातले 3 आमदार आज 1970 पासून आतापर्यंत किती तालुके म्हणजे कुठले जरा डिस्क्राईब करून सांगा. बेलापूर, उरण आणि पनवेल ह्या 3 तालुक्यातील 3 आमदार. म्हणजे मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की बेलापूरमधून मंदा म्हात्रे सध्याचे आमदार आहेत, पनवेलमधून प्रशांत ठाकूर आहेत आणि उरणमध्ये महेश बालदी हे आमदार आहेत. म्हणजे हे तिन्ही भाजपचे आमदार आहेत. हां, तर 1970ला जर जमीन घेतली, 86ला पहिला पेमेंट केला, 86 पासून आत्तापर्यंत किती वर्षे झाली? जवळजवळ 35 ते 40 वर्षे झाली. 40 वर्षात किती पंचवार्षिक योजना झाल्या? 8 जर का पंचवार्षिक योजना असतील आणि 3 आमदार असतील, 24 वेळा जर का हे विधिमंडळमध्ये आमदार सर्व बसले असतील, मी वैयक्तिक कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही, जर 24 वेळा बसत असतील तर ही चूक त्यांच्या लक्षात आली नाही का की विस्तारित गावठाण करायलाच लागेल. जसं शहराचं निर्मिती वाढत होती तर तुम्ही नवी मुंबईची जागा घेतली, मग गावांचा विस्तार होणार त्यासाठी तुम्ही काय केलं आहे? तर पर्यायाने लोकांना घरं बांधावी लागली. कारण 70 नंतर आता किती पिढ्या झाल्या? 2 पिढ्या. जर माझा एक मुलगा होता, माणसाला 2 पोरं करण्याची ही दिली, मुभा दिली, तर आता 2 पोरं जर का मी 70ला असतील तर आता 2 पिढ्यानंतर माझ्या 2ची 4, 4चे 6 म्हणजे 6 पिढ्या झाल्या, 6 माणसं झाली. मग 6 माणसानं माझं जर का 10 बाय 10चं घर असेल, बाकी 5 परवाने राहायचं कुठं? ही गरज नव्हती का शासनाला? तुम्हाला ह्या सगळ्या समस्या सांगतायत, इतक्या पोटतिडकीनं सांगतायत, तुम्हाला म्हणजे इतक्या वर्षांमध्ये असं ठाम कुणी ह्याच्यावरती आश्वासन दिलं नाही किंवा ठाम कृतीच कुणी केलेली असं तुम्हाला कधी जाणवलंच नाही का? नाही, आजपर्यंत अशी कोणी कृती केली दिबा पाटील साहेब सोडून त्याच्यानंतर आजपर्यंत कोणी असे केले नाही. बाकी राजकीय नेत्यांनी फक्त प्रयत्न केले, त्याच्यानंतर अनेक संस्था उभ्या राहिल्या, त्यांनी आंदोलनं मोर्चे केले, पण फारसा असा प्रतिसाद कुठला मिळाला नाही तिथून. अच्छा, बरं, म्हणजे खरं तर हा प्रश्न किती संयुक्तिक आहे ते माहिती नाही. तुमचे इतके बेसिक प्रॉब्लेम आहेत, पण एकीकडे आपण दुसरीकडे बघतोय की बटेंगे तो कटेंगे किंवा असे जे वेगवेगळे मुद्दे जिथं जात धर्म या गोष्टी आणल्या जात आहेत पॉलिटिक्समध्ये, हे मुद्दे तुमच्यापर्यंत पोचतात का? आम्ही पोचले तरी या गोष्टीला आम्ही तेवढं महत्त्व देत नाही. आम्हाला आज रिक्षावाले म्हणून आमची पोटकी जी भरायची आहे त्याची आम्हाला जास्त चिंता आहे. कारण आमच्या घरात देव आहेत ना, आमच्या घरात कुठे देव नाहीत? आम्ही जन्माला आल्यापासून देवपूजा करतो, सर्व सण करतो. बटेंगे आता आम्ही आमच्या शाळेमध्ये जात असताना कधी आम्हाला असं शिकवलंच नव्हतं का यो हिंदू आहे यो मुस्लिम. आम्ही एका वर्गात एका टेबलावर बसून सर्व झालेलं आहे. जसं शहरीकरण वाढलं ना तसं हे जात धर्म वाढायला लागले. तर हे जे आहे ना देशपातळीवर जे आपण निवडून देतो ते जर का जे करत नसतील तर दुसरे देतो. ही पर्याय आहे ना आपल्याकडं. मग पर्याय दिलेत ना, तुम्ही दिलाय तर तुम्ही ते करायचं ना. जनतेला त्याचं बड्डेंगे तो कटेंगे हे कशाला सांगायला पाहिजे? तुम्ही निवडून दिलाय असं वाटते तुम्हाला हे आपल्या धर्मावर अन्याय करते. तुमच्या हातात पोलीस यंत्रणा आहे, बाकी त्याला शोधा आणि त्याला काय न्याय द्यायचं द्या ना. मग जनतेपर्यंत कशाला त्याचा भ्रम तयार करता? बटेंगे तो कटेंगे जो वाटतंय तुम्हाला वाटतंय कटेंगे तो बटेंगे, तर त्याला तुम्ही काय करायचं ते तुम्ही करा ना. तुमच्या आता शासन दिलंय ना. त्या पोटतिडकीनं इथले जे पनवेल कामोठ्यामधले रिक्षावाले आहेत त्यांनी आपल्या समस्या सांगितलेल्या आहे. ज्या गोष्टी आज राज्य स्तरावरती किंवा देश पातळीवरती गाजल्या जात आहेत की विविध जाती धर्माचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांशी त्यांना कुठलंही देणं घेणं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच त्यांच्या ज्या बेसिक समस्या आहेत त्या बेसिक समस्यांकडे कुठंतरी लक्ष देणं हे गरजेचं आहे आणि तशा प्रकारची आश्वासनंसुद्धा त्यांना आताच्या या निवडणुकीच्या दरम्यान मिळू शकतात. मात्र त्याच्यावरती अंमल किती प्रभावी पद्धतीनं होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. निलेश झालटे, मुंबई तकसाठी, पनवेलहून.